गेली 7-8 दिवस झाले कंटिन्यू पाऊस पुण्यात पडतोय. रिमझिम झालं, कधी मोठा कधी बारीक. तर रात्रभर पाऊस बारीक चालू होता आणि सकाळी उठून जेव्हा बाहेर येते ना तर एकदम मन प्रसन्न होणार म्हणजे वाटणार असतं बरं का. तेव्हापासून पावसाळा सुरू झालाय ना तर तेव्हापासून प्रत्येक झाडाला 1-2 फुलं तर लागायला लागली आणि आज ना गोकर्णाची फुलं सुद्धा लागली होती. मग ती आणून ना मी गरम पाण्यामध्ये उकळून त्याचं पाणी प्यायली. त्याच्यानंतर ना देवपूजा वगैरे केली आणि म्हटली चला आता पटकन राहिलेला स्वयंपाक होता ना तर तो मी आता बनवून घेणार आहे. सकाळी आधी ती अनुशीला डबा वगैरे दिला होता आणि त्यांना चपाती वगैरे करून दिले होते. मग राहिलेलं पीठ होतं ते अजून मला करायचे होते चपात्या, मग त्याचेच आता मी चपात्या वगैरे करून घेते. हा जो वन पीस घातलाय ना मी तर तुम्हाला तर सगळ्यांना खूपच जास्त आवडलेला आहे. तर कमेंटद्वारे तुम्ही तुमची सगळी मतं व्यक्त केलेली आहे. तर खूप खूप पुन्हा एकदा धन्यवाद बरं का. आज ना रोजच्यापेक्षा जरा लवकरच स्वयंपाक आटपून घेतली आणि काल एक ब्लाऊज कट करून ठेवला होता. म्हटली चला आता 10:30 वाजलेले आहेत इथे. त्याचे स्लीव्स कट केली नव्हती, मग ते पटकन कट करून घेतले आणि हा ब्लाऊज मला शिवायचा होता. आज जर बाहेर जायचं होतं, जर बाहेर गेलं ना तर अख्खा दिवस तसाच जातो, म्हणून ना मग पहिलं ते ब्लाऊज शिवून घेतली. म्हटले एक तर होऊ दे आज. त्यानंतर ना एक व्हिडिओ शूट केलेला होता. म्हटली चला आता हे ड्रेस माझ्यासाठी तर बाहेर जाण्यासाठी कम्फर्टेबल नव्हता म्हणून मी चेंज केली. 12 वाजेपर्यंत सगळं काही काम आवरून घेतले आणि आधी ते अनुश्री आले होते ना तर जेवण वगैरे केली सगळ्यांनी आणि मग त्यांना घेऊन ना मी निघाली होती बाहेर. आणि आमची आद्दू अशी आहे की बाहेरचा प्रदूषणाचा वास आणि गाडीतल्या एसीचा वास हे दोन्ही सुद्धा सहन होत नाहीये. आता इथे पुण्यातलं ट्रॅफिक म्हणजे अगदीच फेमस झालेलं आहे बरं का. तर तासभर ट्रॅफिकमध्ये थांबून ना आम्ही शेवटी इथे डीमार्टमध्ये आलेलो होतो कल्याणी नगर. ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या ना तर त्या गोष्टींकडे न जाताना मी भलत्याच गोष्टी इथे आता पाहत बसलेली होती. ही अशीच माझी प्रत्येक वेळेस सवय असते बरं का. बरं असो, त्यानंतर ना इथे मी किचनच्या सेशनमध्ये आलेली होती सगळ्यात आधी. तर इथे तर ना बघायचं कमी आणि पाडायचं काम जास्त चालू होतं बरं का. तर मला ना इथे टिफिन बॉक्स हवे होते, पण मला जसं हवे तसं ना तर मिळतच नव्हते. हे सगळे टिफिन ना इथले सिंगलच होते. मला ना एकामध्येच असे हे वाले पार्टिशनवाले पाहिजे होते. तर तसं एकच होता, पण त्याचं पण लॉक तुटलेलं होतं. स्टीलमध्ये पण बघितलं, पण स्टीलमध्ये पण मला काही भेटत नव्हतं. म्हटली चला आता काय करावं, रिटर्न तर जाता येत नाही. इथंपर्यंत घेऊन आले मी अन्वीला, तर अन्वीसाठीच मी बघत होती. पण हा जो आवडलेला होता ना तर मगाशीच म्हटले मी ह्याचं लॉक तुटलेलं होतं, मला अशामध्येच पाहिजे होतं. इथंपर्यंत आलोय तेवढ्या लांबून, तर काहीतरी घेऊन जाऊया म्हणून ना मग काही गोष्टी घेतल्या आणि बिल करून ना आम्ही बाहेर आले. बाहेर जेव्हा पडलो ना तर अगदी वातावरणच एकदम मस्त झालेलं होतं. पाऊस पडून गेला होता जोरदार आणि हवा सुद्धा एवढी सुटलेली होती ना तर असं वाटत होतं की इथूनच ना आम्ही कुठंतरी बाहेर मस्त असं लॉंग टूरला जावं. तर असं काय वाटत होतं, पण म्हटली चला आता बस गपचूप म्हणून आधी तिच्या पप्पानी मला म्हटली चला आता गप गुमान घरी जाऊया. त्याच्यानंतर मस्त असं वातावरण झालेलं होतं आणि हे वाटेमध्ये ना रस्त्यामध्ये फुल्ल भरलेली अशी नदी लागलेली होती. मग ते काय व्ह्यू बघत ना आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर आम्हाला इथे वाजलेले होते 6:30 पावणे 7 वाजलेले होते. मग म्हटली चला आता हे तुम्हाला दाखवून देते काय आणलेले आहे मी. काही तर किचनच्या वगैरे काही थोडे गोष्टी घेतलेल्या होत्या, जास्त काही घेतली नाहीये. तर मेन तर मला मी ह्या टिफिन बॉक्ससाठीच गेलेली होती, तर ते तेवढे घेतले आणि बॉटल्स वगैरे घेतलेले होते. आल्यानंतर म्हटले आता चला पोटपूजा तर करूया. बाहेरून काय खाल्लेलं नव्हतं, भूक लागलेली होती. म्हटली मला शॉर्टकटमध्ये असं मस्तपैकी कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवली. तर चला भेटूयात मग, बाय.